नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 सप्टेंबरला म्हणजे शेवटच्या श्रावणी सोमवारी अमावस्या आलेली आहे. तर या काळामध्ये शिवपूजन कसं करावं, तसेच 5व्या श्रावणी सोमवारी शिवामूठ सातू सांगितलेली आहे. त्यामुळे अनेक जणांना प्रश्न पडलेला आहे की सातू म्हणजे नेमकं काय? सातू हे धान्य अनेक जणांना माहीत नाही. त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे आणि जरी तुमच्याकडे सातू नसेल, तरी तुम्ही शिवामूठ म्हणून काय वाहू शकता अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. 2 सप्टेंबर 2024 रोजी आलेला आहे श्रावण महिन्यातील 5वा म्हणजे शेवटचा सोमवार. या पवित्र महिन्यात अनेक प्रकारची व्रतवैकल्ये सण समारंभ असतात. त्यामुळे हा महिना कसा जातो हे कळतही नाही आणि बघता बघता श्रावणातला शेवटचा सोमवार सुद्धा आलेला आहे. श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारला विशेष महत्त्व आहे. कारण श्रावणी सोमवारचे व्रत हे अत्यंत फलदायी मानलं जातं. तसेच अनेक कुटुंबांमध्ये उपवास केला जातो. प्रत्येक श्रावणी सोमवारी शिवामूठ वाहिली जाते. तर सध्या श्रावण महिना चालू आहे आणि येत्या 2 सप्टेंबरला श्रावणातला शेवटचा सोमवार आलेला आहे आणि याच दिवशी श्रावण अमावस्या देखील असणार आहे. यालाच आपण दर्शपिठोरी अमावस्या किंवा सोमवती अमावस्या म्हणून देखील ओळखतो. तर ही अमावस्या सोमवारी पहाटे 5:21 लागणार आहे. ते मंगळवारी सकाळी 7:24 असणार आहे. तर ही अमावस्या सोमवारी दिवसभर असणार आहे. त्यामुळे आपल्याला 5वा श्रावणी सोमवार सुद्धा उपवास धरायचा आहे. शिवपूजन करायचं आहे कारण उदय तिथीनुसार श्रावण अमावस्या ही 2 तारखेलाच असणार आहे. शेवटच्या श्रावणी सोमवारी आणि श्रावण महिन्यातील हा शेवटचा दिवस असणार आहे. त्यामुळे या दिवशी शिवामूठ, शिवपूजन, उपवास केला जाणार आहे. तर मागील सोमवारप्रमाणेच आपल्याला या दिवशी सुद्धा सकाळी लवकर उठायचं आहे. जी काही साफसफाईची कामं असतील ती करून घ्यायची. त्यानंतर स्वच्छ स्नान करून शक्य असेल तर आपल्याला पांढरे वस्त्र घालायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही रोजची घरातील देवपूजा करू शकता. शक्य असेल तर तुम्ही शिवपूजन करण्यासाठी मंदिरामध्ये जाऊ शकता. नाहीतर मग तुमच्या घरामध्ये जर शिवलिंग असेल तर त्याची पण तुम्ही विधिवत पूजा करू शकता. त्यासाठी ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून घ्यायची. त्या ठिकाणी चौरंग मांडून त्यावरती पांढरे शुभ्र वस्त्र टाकायचं आहे. तुम्ही जर पूजा देवघरामध्ये करणार असाल तरीही चालू शकतं. पण वेगळी पूजा मांडणार असाल तर मग अशा पद्धतीने करू शकता. सर्वात आधी दिवा प्रज्वलित करून देवाची पूजा करायची. त्यानंतर गणेश पूजन करायचं आणि मग तुम्ही शिवलिंगावरती जलाभिषेक, दुग्धाभिषेक किंवा कच्च्या दुधाचा अभिषेक करू शकता. शिवपूजनामध्ये गंगाजलाचं सुद्धा फार महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला गंगाजलाचा सुद्धा अभिषेक शिवलिंगावरती करायचा आहे. ही पूजा आपल्याला शांत बसून अजिबात करायची नाही. संपूर्ण पूजा होईपर्यंत आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. अगदी सोप्यात सोपा किंवा मग तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप देखील करू शकता. यामुळे आपले आरोग्य चांगले राहते आणि आपल्याला दीर्घायुष्य लाभते असे म्हणतात. त्यामुळे तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा देखील 108 वेळा जप करू शकता. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही रुद्राभिषेक करू शकता. तुम्हाला कोणतीही महादेवांची सेवा करायची असेल ती करू शकता. अध्याय वाचू शकता. कारण श्रावण महिना हा भगवान शिवाच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र महिना मानला जातो. त्यातल्या त्यात या महिन्यातील सोमवार हा शिवपूजनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि यावर्षी विशेष योगायोग म्हणजे श्रावणाची सुरुवातही श्रावणी सोमवारपासूनच झालेली आहे आणि श्रावणाचा शेवट सुद्धा श्रावणी सोमवारीच झालेला आहे. या महिन्यातील हा शेवटचा श्रावणी सोमवार असणार आहे. त्यामुळे या दिवशी त्यांना प्रिय असणाऱ्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत. पांढरे वस्त्र, बेलाची पाने, पांढरी फुले, धोत्र्याचे फळ, धोत्र्याचे फूल या गोष्टी महादेवांना प्रिय आहेत. तर आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साहित्यांमध्ये आपण या दिवशी मनोभावे पूजा करायची आहे आणि शिवपूजन करून झाल्यावरती मग आपण शिवलिंगावरती शिवामूठ अर्पण करायची आहे. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी भगवान शंकराला 1 मूठ धान्य अर्पण केलं जातं. याला शिवामूठ असे म्हणतात. प्रत्येक श्रावणी सोमवारी शिवाला प्रिय असणारं धान्य अर्पण केलं जातं. शिवामूठ तुम्ही शक्य झालं तर मंदिरामध्ये वाहा आणि मग जमतच नसेल तर तुम्ही घरी सुद्धा शिवामूठ वाहू शकता. मुली किंवा विवाहित स्त्रिया सुद्धा शिवामूठ वाहू शकतात. श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवलिंगावरती आपण शिवामूठ वाहिली असेल आणि 5व्या सोमवारी शिवामूठ म्हणून सातू वाहण्यास सांगितलेले आहे. पण अनेक जणांना प्रश्न पडला असेल की सातू म्हणजे नेमकं काय? सातू हे कोणतं धान्य आहे? तर सातू हा एक धान्याचाच प्रकार आहे. तो जरासा गव्हासारखा दिसतो आणि थोड्या पांढऱ्या रंगाचा असतो. तर हे सातू धान्य आपल्याला महाराष्ट्रामध्ये शक्यतो मिळणार नाही. कारण हे सातू धान्य महाराष्ट्रामध्ये पिकवले जात नाही. तर ते उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश या भागांमध्ये याचं पीक घेतलं जातं. त्यामुळे शक्यतो महाराष्ट्रामध्ये आपल्याला हे धान्य मिळू शकणार नाही. परंतु जुन्या काळामध्ये यज्ञसामग्रीमध्ये सातूचा उपयोग केला जात होता. त्यामुळे यज्ञसामग्री म्हणजे होम हवनचं साहित्य ज्या ठिकाणी मिळतं त्या ठिकाणी एखाद्या वेळेस तुम्हाला मिळू शकेल. यज्ञसामग्रीच्या दुकानामध्ये जर तुम्हाला सातू हे धान्य मिळालं तर तुम्ही ते नक्की शिवामूठ म्हणून वाहू शकता आणि जरी मिळाले नाही तरी गव्हामध्ये मिळणारे सातू असतात ते सुद्धा तुम्ही शिवामूठ म्हणून वापरू शकतात.
आपल्या घरामध्ये जे गहू असतात त्यामध्ये तुम्हाला एखादा सातू मिळू शकतो. तर ते तुम्ही मूठभर गोळा करून घ्यायचे आणि ते सुद्धा तुम्ही शिवलिंगावरती वाहू शकता. कारण तेही सातूप्रमाणेच आहेत. विशेष करून रेशनचे जे गहू असतात त्यामध्ये तुम्हाला हे जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतील. तर त्यामधील मूठभर गोळा करून तुम्ही ते शिवामूठ म्हणून वाहू शकता. तर अशाच प्रकारचं सातू हे धान्य असतं आणि ते थोडं पांढऱ्या रंगाचं असतं. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये मिळत नसल्यामुळे आपण हे सुद्धा शिवामूठ म्हणून वाहू शकतो. तर अशा पद्धतीने मूठ भरून आपल्याला सातू घ्यायचे आहेत आणि शिवामूठ ही शिवलिंगावरती उभी धरून व्हायची असते. तर उभी मूठ आपल्याला धरायची आहे आणि डाव्या हाताने वरून आपल्याला थोडंसं पाण्याची धार सोडत शिवलिंगावरती शिवामूठ अर्पण करायची आहे. शिवामूठ वाहताना शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण करा देवा, असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. ज्या स्त्रियांना मासिक धर्म चालू असेल त्यांनी शिवामूठ आणि पूजा करू शकत नाहीत. त्यांनी उपवास मात्र जरूर करू शकता. शिवामूठ अर्पण केल्यावरती मनोभावे नमस्कार करायचा आहे, धूप-दीप ओवाळायचा आहे, महादेवाची आरती करायची आहे आणि शिवामूठ वाहिल्यावरती तुम्ही शिवामुठीची कथा सुद्धा नक्कीच वाचा. मंदिरामध्ये वाचू शकला तर मंदिरामध्ये किंवा गर्दी असेल त्या ठिकाणी तर तुम्ही घरी सुद्धा एका जागी शांत बसून चित्ताने वाचू शकता. या दिवशी अनेक कुटुंबामध्ये उपवास केला जातो तर दिवसभर तुम्हाला फळे, दूध घ्यायचं आहे. काही जण या उपवासाला तिखट मीठ खात नाही तर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार करू शकता. मात्र एक वेळ जेवण घ्यावे. तुम्ही सायंकाळी उपवास सोडू शकता. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवपूजन आणि शिवामूठ सातू याबद्दल बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.